आपलं स्वागत करतो. मी पंढरनाथ ठोंबरे. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. गेल्या काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण घडलं. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड झालं आणि या हत्याकांड मोठं महाराष्ट्रामध्ये गाजलं. या हत्याकांडामुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय का, बिहार झाला आहे का, असा एक सवाल जनतेतून उपस्थित केला गेला. यामध्ये सरकारची ही मोठी कोंडी झाली आणि वाल्मिक कराड यामधील जो मुख्य आरोपी आहे त्याचे आणि धनंजय मुंडे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारमध्ये मंत्री होते, त्यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याचे काही जे साथीदार आहेत ते जेलमध्ये असतानाच त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासह सर्वच महाराष्ट्रातील समाजाची आहे की ज्यामुळे असे प्रकरण घडणार नाही. आणि या संदर्भात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनीही या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई, कठोरातील कठोर कारवाई केली जाईल असं नेहमीच त्यांनी सांगितलेलं आहे. हे सर्व सुरू असताना सध्या वाल्मिक कराड जो आहे तो जेलमध्ये आहे आणि त्याने मला दोषमुक्त करा असा एक अर्ज केल्याचं पुढं आलं आहे आणि त्याला दोषमुक्त करण्यात येणार नाही असंही नेमकं सरकारी जे वकील आहेत उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याला दोषमुक्त करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला हवा आणि या प्रक्रियेमध्ये का विलंब लागतो असा एक सवाल त्यांच्या कुटुंबियाकडूनही उपस्थित केला आणि समाजातूनही उपस्थित होतोय. मात्र ही न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागत असला तरीही संतोष देशमुख यांचं हत्याकांड जे आहे ते अत्यंत क्रूरपणे घडलं, क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली आणि हे जे त्याचे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर जे हत्या प्रकरणातील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आपण पाहिला. त्यामुळेच वाल्मिक कराड याला अटक करावी लागली आणि त्यांच्या संबंधित जे धनंजय मुंडे आहेत माजी मंत्री त्यांचाही अखेर मोठा दबाव आल्यानंतर महायुती सरकारला त्यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि त्यांनी राजीनामा दिल्याचंही आपण पाहतोय. हे सर्व सुरू असतानाच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि तोही लवकरात लवकर मिळाला पाहिजे अशी अपेक्षा असतानाच या प्रकरणामध्ये दिरंगाई होत असल्याचं आपल्याला दिसतंय. नुकतंच एका मुंबईतील बॉम्बस्फोटातील जे आरोपी आहेत 12 आरोपी त्यांच्यावर पुरावे नसताना त्यांना दोषमुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जनतेलाही धक्का बसला की केवळ पुरावे नसल्यामुळे या आरोपींना मुक्त करावे लागले, दोषमुक्त करावे लागले आणि हे अत्यंत वेदनादायी आणि अत्यंत चिंता करावी लागणारी हा निकाल म्हणावे लागेल. कारण केवळ एखाद्या आरोपीच्या विरोधात यामध्ये शेकडो लोक मारले गेले या बॉम्बस्फोटामध्ये, मात्र केवळ पुरावे नसल्याने या आरोपींना सोडून देण्याची वेळ ही आली आणि यामध्येच आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासंदर्भातही संतोष देशमुख हत्याकांडानंतर या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी जी जोरदार मागणी झालेली आहे. त्यात दिरंगाई न होता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मोठे आंदोलन झाली. मराठा समाज आणि इतरही समाज या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरला होता
आणि आता या प्रकरणाला अनेक महिने उलटून गेल्यानंतरही यातील जे मुख्य आरोपी आहे संतोष वाल्मिक कराड याला अद्यापर्यंतही शिक्षा झालेली नाही. उलट त्यानेच दोषमुक्तीसाठीचा जो अर्ज केलेला आहे तो कोर्टाने जरी फेटाळला असला तरीही अशा प्रकरणातील निकाल हे लवकरात लवकर लागणे अपेक्षित आहे. आणि अशा प्रकरणात जर आरोपी हे दोषमुक्त सोडले जाते असेल तर एक वेगळा संदेशही समाजामध्ये जाऊ शकतो. न्यायालयाच्या आदेशाचं किंवा न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन जरी केलं जात असलं तरीही अशा प्रकरणामध्ये जो निकाल येतो आणि तो जर जनतेच्या मनाच्या विरोधात आला तर त्या संदर्भात नक्कीच प्रतिक्रिया जनतेमध्ये उमटताना आपण पाहतो. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय हा खऱ्या अर्थाने वाल्मिक कराड याला कठोरातील कठोर शिक्षा झाली तर संतोष देशमुख यांना कुटुंबियांना न्याय मिळेल आणि तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे अशीच सर्व समाजाची सर्व महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे. या संदर्भात आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.